नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकचे 25 प्रश्न आणि कृषी सेवकचे 25 प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, सध्या जिल्हा परिषदेत किती विषयांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे? सध्या जिल्हा परिषदेत किती विषयांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 128. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा परिषद कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा परिषद खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 75.87%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, सार्क दक्षिणांचे राष्ट्रांची संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? सार्क दक्षिणाचे राष्ट्रांची संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1985. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकृत भाषा किती आहेत? संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकृत भाषा खालीलपैकी किती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 6. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला? ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मिशेल योहो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, 1976 मध्ये खालीलपैकी कोणी गोहत्या बंदी व्हावी यासाठी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली? 1976 मध्ये खालीलपैकी कोणी गोहत्या बंदी व्हावी यासाठी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला होता? कुतुबुद्दीन ऐबकने खालीलपैकी कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1206. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली? खालीलपैकी कोणी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कार्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वर्धा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 35. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, मस्कोबा औंध बामणोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मस्कोबा औंध बामणोली डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सातारा या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, 20व्या पशुगणनेनुसार सर्वाधिक गुरांचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? 20व्या पशुगणनेनुसार सर्वाधिक गुरांचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वेंगुर्ला या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, केळीचा पर्णगुच्छ हा रोग खालीलपैकी कोणत्या जैव घटकामुळे होतो? केळीचा पर्णगुच्छ हा रोग खालीलपैकी कोणत्या जैव घटकामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विषाणू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? महाराष्ट्रात आदिवासी क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1976 पासून.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. आचार्य विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. उपराष्ट्रपती कशाचे पदसिद्ध सभापती असतात? उपराष्ट्रपती खालीलपैकी कशाचे पदसिद्ध सभापती असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. राज्यसभेचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 7 एप्रिल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. आंब्याचा सिंधू वाण कोणत्या दोन वाणांच्या संकरापासून तयार झालेला आहे? आंब्याचा सिंधू वाण कोणत्या दोन वाणांच्या संकरापासून तयार झालेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. हापूस आणि रत्ना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. म्युकोरेल्स हा कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात? म्युकोरेल्स ह्या कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. ब्लॅक मोल्ड्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव सांगा. प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे खालीलपैकी नाव सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. विभाजी ऊती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. गायीची दूध देण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? गायीची दूध देण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. अनुवंशिकतेवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहेत? गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. नोरेन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. भगवा, गणेश, मृदुला कोणत्या पिकाच्या जाती आहेत? भगवा, गणेश आणि मृदुला ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. डाळिंब पिकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. भारतात जलमनुष्य म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतात जलमनुष्य म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. राजेंद्र सिंह. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. मोहरी या पिकाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो? बंची टॉप हा रोग खालीलपैकी विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. लिंबू या पिकामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. प्रमाणित भेंडी बिजू उत्पादनाकरिता किती विलगीकरण अंतर राखावे लागते? प्रमाणित भेंडी बिजू उत्पादनाकरिता किती विलगीकरण अंतर राखावे लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 200 मीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. वांग्याचे कोणते संकरित वाण वादग्रस्त ठरले आहे? वांग्याचे कोणते संकरित वाण वादग्रस्त ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. बीटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी कोणती पद्धत वापरतात? आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. टोकन पद्धत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. ह्युमस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग येतो? गुलाबावर सर्वाधिक प्रमाणात कोणता रोग येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. भुरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. नियासिनने समृद्ध भाजी पिकाचे नाव सांगा. नियासिनने समृद्ध भाजी पिकाचे नाव सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पालक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. ग्रीन हाऊस इफेक्ट हे वातावरणातील बदल यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. 1972 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. वरलक्ष्मी आणि लक्ष्मी ह्या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? वरलक्ष्मी आणि लक्ष्मी ह्या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. कापूस या पिकाच्या.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. नारळांवरील किडीमध्ये कोणत्या कीटकांचा समावेश आहे? नारळांवरील किडीमध्ये खालीलपैकी कोणत्या कीटकांचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. CSH6 हा कोणत्या पिकाचा प्रकार आहे? CSH6 हा कोणत्या पिकाचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ज्वारी या पिकाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारतातील पहिला भाताचा गुटखा प्रकार कोणता होय? भारतातील पहिला भाताचा गुटखा प्रकार कोणता होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. नांगरणी ही कीड नियंत्रणाची कोणती पद्धत आहे? नांगरणी ही कीड नियंत्रणाची खालीलपैकी कोणती पद्धत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मशागतीय पद्धत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागपूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. बियाच्या कोणत्या भागात अन्न साठविले जाते? बियाच्या खालीलपैकी कोणत्या भागात अन्न साठविले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दल या भागात अन्न साठविले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे? भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 8. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. 66वी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोणत्या देशात होणार आहे? 66वी राष्ट्रकुल संसदीय परिषद खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, घाना या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा 1 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. देशात ऑनलाईन गेमिंगवर 1 ऑक्टोबरपासून किती टक्के GST लागू होणार आहे? देशात ऑनलाईन गेमिंगवर 1 ऑक्टोबरपासून किती टक्के GST लागू होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 28%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 112 जिल्ह्यांचा. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.